नमस्कार. सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स पुणे आयोजित एकदिवसीय चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये विविध अभ्यासक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत. शासकीय धोरणं आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या रचना कशा असाव्यात हे ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये शासन, नागरी समुदाय, अभ्यासक तसेच सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे अशा प्रक्रियेमध्ये दर्जेदार आणि क्रियाशील सहभाग नोंदवण्यासाठी सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स पुणे यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात आपण सहभाग नोंदवलात आणि या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. या एकदिवसीय चर्चासत्रामध्ये उद्घाटन आपण ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठार यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. हे सर्व मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण विचारपीठावरती स्थानपन्न व्हावे. प्राध्यापक रंगनाथ पठारे सर यांना विनंती करतो की आपण मंचावरती स्थानपन्न व्हावे. संग्राम गायकवाड सर, शशिकांत पाटील आणि रवींद्र जायभाये या सर्वांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती स्थानपन्न व्हावे. या चर्चासत्रामध्ये दिवसभर जे काही होणार आहे त्याबद्दल एक थोडक्यामध्ये आपल्या समोर मी मांडणी करत आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संग्राम गायकवाड सर हे करणार आहेत. चर्चासत्रात आयोजना पाठीमागील भूमिका हे शशिकांत पाटील सर हे मांडणार आहेत. नंतर ई बुक याचं प्रकाशन होणार आहे. त्यानंतर मान्यवर गुरुजनांचे आशीर्वादपर जे संदेश आहेत ते आपण ऐकणार आहात. त्यात प्रभा गणोरकर, विजया राजाध्यक्ष आणि भालचंद्र नेमाडे यांचेही संदेश असणार आहेत. त्यानंतर या चर्चासत्राचे उद्घाटकीय भाषण ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर करतील. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आपलं चहापान होईल आणि लगेच पहिल्या सत्राची सुरुवात होईल. त्या सत्रात अभ्यासक अनुराधा मोहिनी, चिन्मय धारूरकर, विवेक सावंत हे निबंध वाचन करतील आणि अध्यक्ष परांजपे पहिल्या सत्राचा समारोप करतील. त्यानंतर भोजन अवकाश होईल आणि भोजनानंतर दुसऱ्या सत्राची सुरुवात होईल. त्या सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक रणधीर शिंदे हे असतील. त्या सत्रात कौतिकराव ठाले पाटील, डॉक्टर प्रकाश परब, प्राध्यापक नितीन रिंडे हे निबंध वाचन करतील. त्यानंतर अध्यक्षीय समारोप होईल. त्यानंतर लगेच समारोपाचं सत्र होईल. त्या चर्चासत्रातील सहभागींच्या काही प्रतिक्रिया घेतल्या जातील आणि समारोपाचं भाष्य आदरणीय तुकाराम मुंढे सर करतील आणि चर्चासत्राचा समारोप होईल. आता आपण या उद्घाटन सत्राकडे वळतो आहे. या उद्घाटन सत्रासाठी जे आपले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते रंगनाथ पठारे सरांना विनंती करतो की या चर्चासत्राचं उद्घाटन करावं. पिंपळाचे जे वृक्ष आहे त्याला पाणी घालून आपण उद्घाटन करतोय. पठारे सर, संग्राम गायकवाड, शशिकांत पाटील, रवींद्र जायभाये यांना सचिव तुकाराम मुंढे सर हे आहेत. सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स या संस्थेच्या सदस्यांना विनंती आहे की आपण ही मंचावरती यावं. प्रकाश पोटे, प्रकाश मिसाळ, गणेश सावळेश्वरकर, डॉक्टर मनोज देवणे, सदाशिव पाटील, समीर उन्हाळे यांनाही विनंती आहे की आपण प्रकाश पोटे हे सध्या सहआयुक्त गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पुणे येथे कार्यरत आहेत. यापूर्वी यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी पुणे येथे ते संचालक म्हणून कार्यरत होते. प्रकाश मिसाळ सध्या मुख्य अभियंता म्हणून जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र नाशिक येथे कार्यरत आहेत. गणेश सावळेश्वरकर हे इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. डॉक्टर मनोज देवणे हे सप महाविद्यालय पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सदाशिव पाटील हे उपसंचालक म्हणून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवक नियंत्रक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहेत. समीर उन्हाळे हे सध्या राज्य सह आयुक्त म्हणून नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई येथे कार्यरत आहेत. याशिवाय संस्थेचे 2 सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत. प्रकाश मगदूम हे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसचे अधिकारी आहेत. ते नॅशनल फिल्म आर्काइव्हचे दीर्घकाळ संचालक होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आर्काइव्हमध्ये डिजिटायझेशनचे महत्त्वाचे प्रकल्प राबवले आहेत. त्यांचे गांधी ऑन सेल्युलॉइड हे पुस्तक नुकतेच हार्पर कॉलिन्स प्रकाशनाकडून प्रकाशित झाले आहे. आनंद कटके हे महाराष्ट्र शासनात सहकार विभागात कार्यरत आहेत आणि या व्यतिरिक्त जे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. ते कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. त्यांनी आजपर्यंत 33 पेक्षा जास्त वेगवेगळे ग्रंथ लिहिले आहेत.
त्यात अनुभव विकणे आहे, कथासंग्रह, दिवे गेलेले दिवस, कादंबरी, ताम्रपट कादंबरी, रथ कादंबरी, सात पाटील कुलवृत्तांत कादंबरी या ग्रंथाचा समावेश आहे. त्यांच्या ताम्रपट कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 1999 साली त्यांना प्रदान करण्यात आले आहे. ते संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे 37 वर्ष प्राध्यापक होते. विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले आहेत. रंगनाथ पठारे हे साहित्य अकादमीचे मराठी भाषा सल्लागार मंडळाचे निमंत्रक म्हणून देखील कार्यरत होते. राज्य शासनाने 2012 साली रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा अभिजात समितीची स्थापना केली होती. या समितीत अनेक तज्ज्ञ मंडळींचा समावेश होता. त्यावेळी या समितीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी एक अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यात सरांचे महत्त्वाचे योगदान आहे. तर अशा ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचं स्वागत करण्याची विनंती मी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांना विनंती करतो. या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर यांचं पुस्तक देऊन या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांचे स्वागत करण्यासाठी मी प्रकाश मिसाळ यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर मी श्री संग्राम गायकवाड सर संस्थापक सदस्य यांना या चर्चासत्राचे प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. संग्राम गायकवाड हे सध्या आयकर आयुक्त म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांची आटपाट देशातील गोष्ट ही कादंबरी प्रकाशित झाली आहे आणि त्यांची दुसरी कादंबरी मनस समजावण ही प्रकाशनाच्या वाटेवरती आहे. संग्राम गायकवाड सर. या चर्चासत्राचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे रंगनाथ पठारे सर, आमच्या संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी झालेले तज्ज्ञ आणि अभ्यासक मंडळी आणि श्रोते. आमच्या या संस्थेचं नाव सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स असं आहे आणि इथं आम्ही असं प्रस्तावित असं लिहिलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे आमची ही जी संस्था आहे ही सेक्शन 8 कंपनीच्या स्वरूपाची नॉन प्रॉफिट आणि चॅरिटेबल काम करणारी आणि इनकॉर्पोरेशनची अजून चालू आहे. म्हणजे आमच्या नावाने आम्ही अर्ज केला आणि त्याची क्वेरी आली आहे. त्यामुळे असं होऊ शकतं की थोडाफार इकडे पण होऊ शकेल नंतर. पण प्रयत्न राहील की आमच्या अमोल जगताप सदस्यांनी छान लोगो तो आम्हाला बदल पडू नये अशी आमचा प्रयत्न असेल. तर हे चर्चासत्र आयोजित केल्यानंतर बऱ्याच जणांकडून अशा काही क्वेरीज आलेल्या होत्या की हे आयोजित करणारी मंडळी ही कोण आहेत. तर आम्ही सगळेजण कोण आहोत आणि ही संस्था आम्ही कुठल्या कारणांनी कुठल्या उद्देशाने स्थापन केली आहे हे सांगण्यासाठी मी इथं उभा आहे. आम्ही सगळे स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स नावाची महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक संस्था होती. 1976 मध्ये तिची सुरुवात झालेली होती. त्या संस्थेचे आम्ही सगळे माजी विद्यार्थी आहोत. म्हणजे आम्ही ॲल्युमनाय मेंबर्स आहोत. 70s मध्ये एकंदर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये UPSCच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये मराठी तरुण तरुणी कमी प्रमाणात असल्यामुळं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही संस्था मुंबईमध्ये सुरू केली होती आणि नंतर कालांतराने आणखीन 5 ठिकाणी त्याची ब्रँचेस त्याचे सुरू झालेल्या होत्या. तर 70s मध्ये सुरू झाल्यानंतर साधारणपणे 90s मध्ये या संस्थेला चांगले धुमारे फुटले आणि दरवर्षीचा महाराष्ट्राचा जो रिझल्ट आहे सिव्हिल सर्व्हिसेसमधला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत गेली. तर हे जे 90s मध्ये त्या संस्थेमध्ये शिकायला असलेले आणि नंतरच्या एक दशकभर तिथं वेगवेगळ्या बॅचेसमध्ये सहभागी असलेले असे हे जे सगळे आहेत ते म्हणजे आम्ही सगळेजण आहोत. आत्ता आम्ही 12 जण याचे संस्थापक सदस्य आहोत. पण इतर जे भारतभर पसरलेले आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जे फॉरेन सर्व्हिसवाले आमचे ऑफिसर्स मित्रमंडळी आहेत हे सगळेजण आमच्या बरोबर आहेत. तर जेव्हा या संस्थेमध्ये लोकांनी प्रवेश घेतलेला होता त्यावेळेला आणि परीक्षा दिलेल्या होत्या त्यात
बऱ्याच जणांची निवड सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये झाली, इतर वेगवेगळ्या सेवांमध्ये झाली आणि बरेच जण इतर करिअरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा गेलेले होते. तर त्यापैकी काही लोक आता सध्या पत्रकार आहेत, काही प्राध्यापक आहेत, एक आमचे रवी जायबा इथं बसलेलेच आहेत, परत काही चित्रपट दिग्दर्शक, अशा वेगवेगळ्या करिअर्समध्ये हे SIC मधली आमची मित्रमंडळी नंतर पुढं प्रगती करत गेली. तर आमचा हा जो गट आहे हा कायम तिथं आम्ही ज्या अतिशय अभावग्रस्त अशा स्थितीमध्ये स्ट्रगल करत असताना आम्ही शिकत असल्यामुळं खूप आमचं चांगलं बॉन्डिंग आहे आणि नंतरसुद्धा आमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे इंटरॅक्शन्स आणि एकत्र काहीतरी उपक्रम करणे, एकमेकाशी संबंध ठेवणे, एकमेकांना मदत करणे, अशा प्रकारे आम्ही वाटचाल करत आलेलो आहोत. तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही नंतर आमचा एक इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसचा आमचा मित्र विजय जाधव, त्याचा अकाली मृत्यू झाल्यानंतर आम्ही त्याच्या नावाने एक विजय जाधव प्रतिष्ठान नावाचा ट्रस्ट सुरू केला होता आणि त्या ट्रस्टच्या मार्फत आम्ही अनेक स्वयंसेवी अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, उपक्रम आम्ही करत असू. तर त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आम्ही ही संस्था आज स्थापन करतोय आणि या संस्थेच्या स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये जशी आमची सिव्हिल सर्व्हिसेसमधली मित्रमंडळी आहेत तशी बाहेरची मित्रमंडळीसुद्धा आहेत. ही बाहेरचे लोक, बाहेरचे इन द सेन्स म्हणजे प्रशासनामध्ये नसलेले, हे आमच्याबरोबर असल्यामुळं आम्ही सगळे बऱ्यापैकी तसे जमिनीवरती असतो आणि त्याच्याला आमचा जो ग्रुप आहे त्याला एक चांगल्या प्रकारची डायव्हर्सिटी आहे. तर आता एकत्र येऊन ही जी संस्था सुरू करण्याचा जो उद्देश आहे त्यामध्ये आम्हाला ओव्हर द पिरियड असं लक्षात आलं की आमचे वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये IAS असतील, IPS, ऑल इंडिया सर्व्हिसेस असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस असतील, हे भारतभर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेली 25-30 वर्ष काम करत आहेत. तर या सगळ्यांचा जो काही अनुभव आहे त्यांच्या गाठीशी, एक वेगवेगळ्या एरियाजमध्ये प्रॅक्टिशनर म्हणून सहभागी होताना, धोरणाच्या निर्मितीमध्ये सहभागी होताना, अंमलबजावणीच्या रचना वेगवेगळ्या निर्माण करताना किंवा त्याचा वापर करताना हा जो काही त्यांच्याकडं ज्ञान आणि अनुभव जमा झालेला आहे त्याचं एक प्रकारे शेअरिंग जे आम्ही आमच्या इंटरनल ग्रुपमध्ये नेहमी होत असतं. म्हणजे आमचा एक जो व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे तो जवळपास एक 250-300 जणांचा आहे. त्याच्यात सतत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आम्ही इंटरनली करत असतो. त्याच्या आधी आमचा याहू ग्रुप होता, जेव्हा व्हॉट्सॲप आलेलं नव्हतं तेव्हा. तर खूप असे एकमेकाशी इंटेन्सली इंटरॅक्ट करणारी ही सगळी मंडळी आहेत. तर आमचं जे अंतर्गत आमची जी काही देवाणघेवाण चाललेली असते ती बाहेरच्या जी इतर घटक आहेत, म्हणजे धोरण आणि अंमलबजावणी ह्या जर 2 एरियाज घेतले तर बाहेरचे घटक जसे अकॅडमी असेल, ग्राउंडवरती काम करणारी संस्था असतील, नागरिक असतील, या सगळ्यांशी ही जर लोकं जोडली गेली आणि त्यासाठीचं एक जर व्यासपीठ देता आलं तर त्यातून धोरण आणि अंमलबजावणी याच्यामध्ये चांगल्या प्रकारची एक काही व्हॅल्यू ॲडिशन केली जाऊ शकते असं आम्हाला ओव्हर द पिरियड आम्हाला ते लक्षात येत गेलं होतं. तर त्याचाच एक कल्मिनेशन किंवा त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही ही संस्था स्थापन करतोय. आमच्यातले जे सर्व्हिसेसमधले, नागरी सेवांमधले जे लोक आहेत त्यांना स्वाभाविकच कंडक्ट रूल्सच्या मर्यादा असतात. म्हणजे एकूण त्याप्रमाणे किती प्रमाणामध्ये तुम्ही अभिव्यक्त करू शकता त्याला काही अशा इनहरंट लिमिटेशन्स आहेत. पण त्याचबरोबर आमचे जे सर्व्हिसेसमध्ये नसलेली मित्रमंडळी आहेत आमच्या या गटामध्ये त्यांना ह्याचा तसा काच नाही आहे. तर असे आम्ही एकत्र मिळून जे काही तुमच्या शक्यता आहेत त्याप्रमाणे याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही जे काही मर्यादांचा उल्लेख केला त्या मर्यादांमुळं आमचं हे जे काही व्यासपीठ आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या डेलिब्रेशन्स होणं अपेक्षित आहे, अशा प्रकारची चर्चासत्र होणं अपेक्षित आहे, काही डॉक्युमेंटेशन होणं अपेक्षित आहे. बरेचसे आमचे जे SICचे जे अल्युमनाय मेंबर्स आहेत त्यांनी काही काही क्षेत्रामध्ये खूप चांगलं म्हणजे 5-5, 10-10 वर्ष एखाद्या एरियामध्ये काम करून त्यांना असा एक कोअर कॉम्पिटन्स तयार झालेला आहे. तर ह्या सगळ्या लोकांचं जो काही हा एक्सपर्टाईज आहे तो शेअर करताना त्या लिमिटेशन्स असल्यामुळं कदाचित आम्ही असं म्हणू शकणार नाही की एक तुतारी द्या मज आणुनी अशा प्रकारचा आवा आमचा कदाचित नसेल. पण ह्या मर्यादा लक्षात घेता आम्ही किमान
एक तुतारी देतो आणून इथंपर्यंत तरी पोचू शकू असं मला विश्वास वाटतो. तर चिनी म्हण आहे की जर्नी ऑफ माइल्स बिगिन्स विथ अ स्टेप. तर आमची ही तशी आजची पहिलं पाऊल आहे आणि इथून पुढची वाटचाल आमची संस्थेची जी काही उद्दिष्ट आहेत त्या दिशेनं आम्ही व्यवस्थित आणि आमच्या सगळ्या मूल्यांना धरून करू असा निर्धार इथं व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर हे चर्चासत्र आयोजन करण्यापाठीमागील नेमकी भूमिका काय आहे हे मांडणी करण्यासाठी या संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील सरांना विनंती करतो की आपण ती मांडणी करावी. हे SIचे माजी विद्यार्थी आहेत आणि सध्या ते जीवन विमा क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शशिकांत पाटील सर. धन्यवाद ज्ञानेश्वर. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि उद्घाटक सन्माननीय पठारे सर, दोन्ही सत्रांचे सत्राध्यक्ष आणि आपलं वैचारिक योगदान देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व वक्ते आणि संस्थेचे पदाधिकारी आणि मराठी भाषा हा आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असणारे उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स मगाशी आमच्या संग्राम सरांनी सांगितल्याप्रमाणे यावर अजून काम सुरू असल्यामुळे याचं मराठी प्रति नाव जे आहे ती पण प्रोसेस सुरू आहे आणि ते लवकरच ती घेऊन आम्ही पुढे जाणार आहोतच. तर या संस्थेतर्फे शुभारंभाचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकवार मी मनपूर्वक स्वागत करतो. एक जेव्हा उपक्रम हाती घेण्यासंदर्भात म्हणजे संस्थेच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने जी काही विचारमंथन सुरू होतं आणि लवकरच एक उपक्रम हाती घ्यावा असं जेव्हा विचार सुरू होता तेव्हा हा मराठी भाषा मुळात मगाशी संग्राम सरांनी सांगितल्याप्रमाणे धोरण हा आपला म्हणजे धोरण आणि अंमलबजावणीच्या रचना हा या संस्थेचा गाभा आहे आणि त्या क्षेत्रातच आपण काम करायचं आपण ठरवत आहोत. तर असं असताना इतर समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी समाजामध्ये इतर विषय जास्त त्याला आपण ज्याची ग्रॅव्हिटी म्हणतो असे असताना मराठी भाषेसारखा विषय का घेतला अशी चौकशी पण बऱ्याच लोकांनी केली. तर म्हणजे योग्य प्रश्न आहे हा. मराठी भाषा सुरुवातीला घेण्याचं कारण मला वाटतं ते मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. एकतर भाषा हा अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत असा विषय आहे. मुळात आपण सर्व म्हणजे मानव प्राण्याची जे काही वेगळेपण आहे ते भाषेच्या निर्मितीपासूनच सुरू झालेलं आहे आणि त्यात मराठी भाषेचं म्हणजे मराठी समाजाचं वेगळेपण हे म्हणजे देशामध्ये हे वेगळेपण अशासाठी पण आहे की याच्याबद्दल आपण सिरियसली विचार करत आहोत. इतर जे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व करणारे अनेक गट अनेक संस्था असतात, पण मराठी भाषेविषयी असं कोणी केल्याचं किंवा असं त्याला एक असा जोरदार प्रतिनिधित्व मिळाल्याचं फारसं दिसत नाही. हा एक भाग आहे. त्यामुळे आपण मराठी भाषा आणि त्याच्याशी अनुषंगाने असलेले धोरणं आणि त्याच्या काय अंमलबजावणीच्या रचना असू शकतात का आणि त्याच्यामध्ये काय असू शकेल यासाठी आपण मराठी भाषेला आपण प्राधान्याने प्रथम शुभारंभाचा कार्यक्रम म्हणून आपण या विषयाला प्राधान्य दिलेलं आहे. मराठी भाषेच्या सद्यस्थितीबद्दल बरंचसं बोललं जातं, त्याबद्दल इथे जास्त बोलण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणजे काही मराठी भाषेवर प्रेम असणारी आणि मराठी भाषा जगावी तिचं संवर्धन व्हावं असं वाटणाऱ्या मंडळींना सुद्धा हळूहळू होत जाणारं जे त्यामध्ये जो ऱ्हास आहे तो कदाचित लक्षात येत नाही. तर यासाठी काहीतरी एकत्र येऊन म्हणजे मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे मराठी समाजाचं हे वेगळेपण आहे. म्हणजे बरेचसे मंडळी बरेचसे वैयक्तिक स्तरावर आणि काही संस्था स्तरावर सुद्धा याच्यावर प्रयत्न सुरू असतात
पण या सगळ्यांमध्ये एक समन्वय यावा, त्यांना एक एकत्र येऊन विचारांचं आदानप्रदान त्यांच्यामध्ये पण व्हावं आणि समाजामध्ये म्हणजे घरातल्या कर्त्या पुरुषाची जी काही भूमिका असते ती राबवणाऱ्या महाराष्ट्र शासनापर्यंत पण या वैचारिक मंथन पोहोचावं, असा आपला आणि त्याच्यासाठी आपलं एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं असा आपला एक प्रयत्न आहे. मराठी भाषेच्या आता म्हणजे संपूर्ण दिवसभर आज विचारमंथन होणार आहेच, त्यावर मी काय भाष्य करणं, मी मराठीमध्ये असा हे नाही, अधिकारी व्यक्ती नाही आहे, पण तरी पण मला असं वाटतं की मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरांचा आणि ती किती तिची जी काही बलस्थानं आहेत ती किती लवचिक आहे याच्यावर चर्चा तर झाली पाहिजेच. म्हणजे ते तर आपला तो एक वेगळेपण ते आहेच, पण त्याचबरोबर त्याच्यातले जे काही कमकुवत मुद्दे आहेत, म्हणजे असं माझं मत आहे की जर आपल्याला आजारावर किंवा एखाद्या कमकुवत गोष्टींवर जर मात करायची असेल तर त्या कमकुवत बाजू आधी नीट व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत. मग यामध्ये मराठीमध्ये नवीन शब्द तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती शक्ती जी आहे त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. त्याच पद्धतीने मी इथे म्हणजे भाषेबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं तेव्हा तेव्हा भाषेच्या शब्दवैभवाला म्हणजे शब्दसंग्रहाला जास्त महत्त्व दिलं जातं. थोडासा वाक्य रचना करता म्हणजे वाक्याच्या ज्या रचना असतात त्या करण्याचा जो काही क्षेत्र असतं ते थोडंसं दुर्लक्षित राहतं. शिवकालीन मराठी आणि आधुनिक मराठी यामध्ये कदाचित हा फरक आहे की हा एक चांगला बदल आहे. म्हणजे आजचे जे काही मराठी वाक्यरचना ज्या होतात ह्या साधारण इंग्रजी व्याकरणावर आधारित अशा पद्धतीच्या होतात. ही एक चांगली घटना आहे असं मी समजतो. म्हणजे ह्या वाक्यरचनेच्या संदर्भात पण मराठी आधुनिक व्हावी आणि जास्तीत जास्त लवचिक व्हावी असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आज दिवसभर होणार आहेच. याचबरोबर म्हणजे अशा प्रकारचा जेव्हा कार्यक्रम करायचं जेव्हा ठरलं, मराठी भाषा आणि त्याच्याशी संबंधित असलेली धोरणं आणि त्याच्या अंमलबजावणीच्या रचना, हा असा गंभीर आणि असा विषय असताना तो बंद दरवाजामध्ये म्हणजे तज्ज्ञ लोकांना एकत्र आणूया आणि त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणूया आणि महाराष्ट्र जो आपलं जे गाभा आहे आपल्या संस्थेचा त्याप्रमाणे मग ही चर्चा घडवून आणूया आणि शासनापर्यंत आपण जाऊया असा विचार पण होता. पण असा जाहीर कार्यक्रम आणि त्यामध्ये सर्वांना आमंत्रित करून अशा पद्धतीचा कार्यक्रम घेण्याचं जाणीवपूर्वक अशासाठी ठरवलेलं आहे की यामध्ये इथे उपस्थित असलेले जे श्रोते आहेत ते पण या कार्यक्रमाचा एक अविभाज्य असा भाग आहेत. म्हणजे हे जे काही आज दिवसभर विचारमंथन, ज्ञानसत्र असं म्हणायचा मला मोह होतोय खरं तर, पण त्याला आपण विचारमंथन म्हणूया. इथे दिवसभर जी काही वैचारिक जी काही घुसळण होणार आहे ते त्याचा श्रोतेसुद्धा एक अविभाज्य भाग असणार आहेत. रजिस्ट्रेशन जे किट जे दिलेलं आहे त्यामध्ये एक पॅड आणि पेन असं आवर्जून ठेवण्यात आलेलं आहे. प्रत्येकाला या विषयाच्या अनुषंगाने खरं तर प्रत्येकच व्यक्ती इथे महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीचे विचार एक समाज म्हणून आपल्याला एकत्र आणून त्याच्यातून काहीतरी चांगलं घडण्यासाठी प्रत्येकाचे विचार ऐकणं हे महत्त्वाचं आहे. पण मर्यादा असतात. आज दिवसच आहे, आज म्हणजे रविवार सारखा सुट्टीचा दिवस आणि इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच असताना सुद्धा बरीच मंडळी इथे आलेली आहे. तर ह्या सगळ्यांचा फीडबॅक हा संस्थेला अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यांना आज देणं शक्य नाही आहे तर त्या किटमध्ये आपण मेल ID जो संस्थेचा दिलेला आहे तर सविस्तर पद्धतीची नोट या संदर्भात जर एखाद्याला काही वाटलं, काही सुचलं, काही करता येण्यासारखं असेल, काही ठोस काही जर असेल असा एक सकारात्मक जर फीडबॅक त्याच्यातून मिळू शकला तर अतिशय चांगलं होईल. कारण या संपूर्ण कार्यक्रमाचं जे दस्तावेजीकरण आपण पुढे डिजिटल स्वरूपामध्ये किंवा लिखित स्वरूपात आपण त्याचं जे काही दस्तावेजीकरण होईल तर त्यामध्ये त्या सगळ्या विधायक आणि सकारात्मक ज्या गोष्टी आहेत तर त्यालाही एक आपल्याला त्याला स्थान देता येईल. तर अशा पद्धतीने ह्या चर्चासत्राची जी काही भूमिका आहे ती जास्तीत जास्त लोकसहभागातून आणि हे जरा थोडं एक ब्रेन स्टॉर्मिंग असल्यासारखं आपण ठेवूया. आता याला मराठी प्रतिशब्द काय आहे हे मी शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो पण या निमित्ताने मला जर कळाला तर चांगलं होईल. अशा पद्धतीचा हा दिवसभराची ही जी काही वैचारिक घुसळण आहे तर त्यातून काहीतरी चांगलं बाहेर पडो आणि मराठी भाषेसाठी
आणि मराठी समाजासाठी एक असं काहीतरी सशक्त आणि सुदृढ असं काहीतरी त्यातून बाहेर पडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रकाशन करणार आहोत. सिंग्युलॅरिटीज ऑफ म्युनिसिपल फायनान्स हे नवीन पुस्तक सध्याच्या नागरीकरणाच्या प्रक्रियेबाबत भाष्य करणार आहे. या पुस्तकात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्तीय बाबीवर चर्चा केली आहे. हे पुस्तक संस्थेचे सदस्य समीर उन्हाळे यांनी लिहिले. त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. समीर उन्हाळे सर, ते सध्या राज्य सह आयुक्त म्हणून नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई येथे कार्यरत आहेत. विचारपीठावरील मान्यवर रंगनाथ पठारे सर, संग्राम गायकवाड, शशिकांत पाटील, रवींद्र जायबाये आणि भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंडे सर यांनाही विनंती करतो की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं. या ठिकाणी सिंग्युलॅरिटीज ऑफ म्युनिसिपल फायनान्स या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न होत आहे. समीर उन्हाळे लिखित सिंग्युलॅरिटीज ऑफ म्युनिसिपल फायनान्स या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते आणि भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंडे सर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. काही मान्यवर जे गुरुजन होते यांचे काही शुभेच्छा संदेश आलेले आहेत ते आपण ऐकणार आहोत. स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स या संस्थेत जे प्राध्यापक शिकवायचे त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा संदेश दिले आहेत. याबद्दल सांगण्यासाठी मी अमोल जगताप यांना विनंती करतो की आपण या संदर्भामधली जी काही माहिती आहे ते तुम्ही या ठिकाणी सादर करावी. अमोल जगताप सध्या संचालक म्हणून इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस सदर्न कमांड पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हा विभाग आहे. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र आणि विविध राज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, नागरी प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांना प्रशासकीय कामासाठी राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अमोल जगताप सरांना विनंती करतो की पुढील सूत्र आपण सांभाळावे. नमस्कार. खरं तर संग्रामनी म्हटल्याप्रमाणे आमचा हा जो ग्रुप आहे, आमचा जो गट होता की एका विशिष्ट धाग्याने एकत्रित आम्ही आलेलो आहोत. तो धागामध्ये एक संस्था होती, तिथे आम्ही सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीसाठी होतो. तर त्या दरम्यान अजून एक महत्त्वाचं असे घटना म्हणता येईल की योगायोगाने आम्ही जो गट होतो सगळ्यांचाच जो एक 2 ऑप्शनल असायचे विषय, त्यातला एक विषय मराठी साहित्य असा घेतलेला होता आम्ही. जरी आम्ही सगळे विविध वेगवेगळ्या क्षेत्रातून इंजिनियर्स जास्त होते, डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि सगळे असलो तरी पण मराठी भाषेवरती, साहित्यावरचं प्रेम म्हणा किंवा शालेय जीवनापासूनची गोडी, सगळेजण मराठी माध्यमात शिकलेलो आम्ही. तो एक धागा होता आणि त्यामुळं ते एक असं सतत धागा असल्यामुळं आणि त्याच ठिकाणी जेव्हा आम्ही 90च्या पहिल्या अर्ली 90sमध्ये आम्ही तेव्हा होतो तिथे, तर तिथे मराठी साहित्य शिकवण्यासाठी SICमध्ये फार दिग्गज मंडळी होती. त्यामध्ये विजया राज्याध्यक्ष मॅडम होत्या, रमेश तेंडुलकर सर होते, नंतर प्रभा गरुणकर मॅडम होत्या, ढाके सर होते, यास्मिन शेख या सध्या पुण्यातच आहेत, माहितीच असतील सगळ्यांना. आणि 90त इनफॅक्ट आमचा विचार होता की त्यांना मॅडमना आणायचं कार्यक्रमामध्ये, पण त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना आणता आलं नाही. पण त्यासुद्धा आम्हाला व्याकरण शिकवायच्या अगदी योग्य. आणि त्याचबरोबर प्रभा गरुणकर मॅडमही होत्या. तर सगळ्यांचा तो धागा आणि आमचा कायम राहिला. नंतर काही मंडळी, जसं संग्राम तर अगदी लिखाणामध्येच उतरला. त्याची पहिलीच कादंबरी फार गाजलीसुद्धा आणि पुरस्कारसुद्धा मिळाला. दुसरी कादंबरी येते त्याची. त्यानुसार इतर जण तो लिहित असला तरी बाकीचे आम्ही वाचतो सुद्धा, तर वाचणं चालूच होतं. तर त्या ह्याच्यातच मग नेमाडे सरांचे आमचा खूप चांगला संपर्क आला
आणि वेळोवेळी जेव्हा पुण्यात येतात तेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर किंवा कार्यक्रमाच्या पूर्वी किंवा इनफॅक्ट कार्यक्रमासाठीच आमचा त्यांच्याशी नेहमी संपर्क असतो. आणि आमचा जो हाच गट आहे त्यांच्या अगदी खूप संपर्कात आहे. तर त्यांनीसुद्धा मला वेळोवेळी त्यांनाही आश्चर्य वाटलं की हे असं काहीतरी करतील भानगड नंतर हे करत असताना. तर ते त्यांना खूप आवडलं आणि त्यांनाही आम्ही विनंती केली की तुम्ही प्रत्यक्ष तरी येणं शक्य नाही आहे तर आम्हाला आशीर्वाद द्या, संदेश द्या. तर त्यांचाही आहे संदेश. तर मी प्रभा गरुडकर मॅडम त्यांनी एक छोटासा संदेश कार्यक्रमासाठी दिला होता. तर तो वाचून दाखवतो. शालेय व महाविद्यालयीन पातळीवर मराठीला वाईट दिवस आले असताना मराठी भाषेविषयी शासनाची धोरणे काय आहेत व ती कशी अंमलात आणली जातात याविषयी सतर्क राहणे व त्यात काही सुधारणा करणे यासाठी ही संस्था निश्चितच काम करेल याची मला खात्री आहे. लवकरच होणाऱ्या चर्चासत्राला शुभेच्छा. यातून अनेक प्रश्नांवर प्रकाश पडेल, चर्चा होईल व उपायही सुचवले जातील. अभिनंदन व शुभेच्छा. ह्यासोबतच विजया राज्याध्यक्ष मॅडमची तब्येत आता त्यासुद्धा 90मध्ये आहेत. त्यामुळं इनफॅक्ट त्यांना व्हिडिओ मेसेज करता आला नाही. तर मॅडमनी ऑडिओ मेसेज पाठवला आहे. तर तो मी मराठी भाषेचं महत्त्व वाढवलं पाहिजे. ती आपल्या समाजाची भाषा आहे आणि राज्यभाषा पण आहे. किती वर्ष तिच्याबद्दल एकूण आपण गुणगान करतोय. नुसतं गुणगान करून होत नाही. हे आपल्याला व्यावहारिक अशा शब्दांमध्ये आणायला पाहिजे. सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय केलं पाहिजे तुझ्या मते? काय वेगवेगळ्या शाखांमध्ये मराठी हे आणलं पाहिजे. त्याशिवाय नाही होणार. ते कसं आणायचं हा फार अवघड प्रश्न आहे, परंतु येईल. आणि वेगवेगळ्या शाखा प्रशिक्षण ज्या असतील त्या प्रशिक्षणामध्ये हे मराठी रुजवण्याचा प्रयत्न हा होऊ शकतो. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का, इंटरनेट वगैरे याचा मराठी भाषेसाठी? फार नाही वाटत मला, कारण ही भाषा अशी रुजलेली भाषा आहे आणि एकूण रुजलेल्या भाषेबद्दल आपण ती आणि नवीन तंत्रज्ञान यांची सांगड घालणं हे अवघड नाही आहे. हा उपक्रम मला फारच महत्त्वाचा वाटतो आणि त्यासाठी तुम्ही इतके त्याच्यासाठी कनेक्टेड आहात हे मला फार हे वाटतं. तर त्याच्यासाठी माझ्या तर या उपक्रमाला शुभेच्छाच आहेत आणि आशीर्वाद पण आहेत अर्थात आहेत. मॅडमनं बोलतं त्यांच्या मुलींनीच केलं होतं. घरीच मेसेज रेकॉर्ड केला होता. त्यासोबतच जसं मी आता सांगितलं की नेमाडे सरांचा आमच्या पूर्ण ग्रुपचा खूप चांगला संपर्क असतो. वेळोवेळी जेव्हा आमचीच मंडळी काही पुस्तकं प्रकाश मुग्ध आमच्या आहेत त्यांच्या पुस्तकाचं अनावरण होतं. गांधी ऑन सेल्युलाइड ते NFAI जी संस्था आहे तिथे संचालक असताना खूप चांगलं काम केलं होतं. तेव्हाही आम्ही सरांना आमंत्रित केलं होतं आणि त्यासोबत सतत संपर्क असतो. तर ह्या निमित्तानं आम्ही त्यांनाही विनंती केली होती. तर त्यांनी संदेश एक ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात दिलेला आहे. आज सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स पुणे या संस्थेची सुरुवात आणि पहिलाच कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या तिथल्या काही प्रत्यक्ष असण्याने आणि एकमेकांच्या संध्याने सुरू होतो आहे. हा एक मोठा भाग्याचा क्षण मी समजतो, कारण आजचा विषय विशेषतः सुरुवातच केली आहे. ही सगळी स्वयंस्फूर्त अशी काम करणारी मंडळी आहे आपल्या नोकरशाहीतली. आपलं नोकरशाहीबद्दल दुर्दैवाने काहीच मत नसतं, कारण नोकरशाही दाबूनच ठेवली आहे आपल्या या लोकशाही चुकीच्या पद्धतीने.
पण यांच्यात किती नीट काम करणारे लोक असतात हे आत गेल्यावर लक्षात येतं. तर यांनी मुद्दाम विषय मराठी भाषा असा घेतला आहे. तर मराठी भाषा हा विषय हा आज आणखीन दुसरा कुठला महत्त्वाचा विषय नाही असं मला वाटतं. कारण भाषेवरच आपण जगत असतो, भाषेवरच आपलं अस्तित्व असतं. आज आपलं अस्तित्व भाषेमुळे आहे. मराठी ही जगातल्या 8व्या-10व्या भाषांमधली एक आहे पहिल्या. त्याच्यामुळे आपल्याला महत्त्व आहे जगात, नाही तर कोण विचारतं आपल्याला. त्यामुळे आपल्याला मराठी भाषेचं प्रेम असणं आणि ती वाढवणं हे महत्त्वाचं आहे. आता या निमित्ताने ही जी सगळी मंडळी काम करणार आहे की त्याच्यात संग्राम गायकवाड जे मित्र आहेत, नंतर मग ते प्रकाश एक आहे, नंतर आता माझ्याकडे आमचे मित्र उन्हाळे अशी माणसं याच्यात असल्यामुळे आता आपल्याला खरोखर जरा उत्साह आला पाहिजे. कारण आपण आपल्या आपल्या पद्धतीने जगत असतो, वाढत असतो, ज्ञान घेत असतो. मी कशात भाषाशास्त्रात असतो, कुठे कोणी फिजिक्समध्ये असतो, कोणी आपले पठारे आहेत आता इथे ते लेखकही आहेत आणि फिजिक्समध्येही त्यांचं खूप काम आहे. किंवा आपले रणधीर आहेत. या सगळ्यांनी मिळून आपापल्या क्षेत्रात जे काही शोधलेलं असतं, निवडलेलं असतं, काढलेलं असतं ते आता आपल्यासमोर मांडणं, याचा अर्थ आपल्या सगळ्यांना याचा परिचय होतो. आणि आपला जो वर्ल्ड व्ह्यू असतो, आपला तो जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो, तो याच्यातून विस्तारित होतो. एरवी तो घरात बसून तुम्हाला मिळणार नाही. म्हणून हे इतके मुद्दे आणणं आणि ते सगळे एकत्र आणताना मी हे वाढवलं फार आवश्यक. नाहीतर काय होत आहे की आपल्या विचारांना योग्य घाट येण्यासाठी काहीतरी प्रेशर किंवा प्रेशर्स आवश्यक असतात. चारी बाजूनी असे प्रेशर असल्याशिवाय आपल्या नीट विचाराला काय म्हणायचं घाट येत नाही. अशा संस्था सुरू होत आहेत. एक आपलं मोठं नशीब म्हटलं पाहिजे. कारण ह्याच्यातून आपल्या विचारांना घाट मिळत जातात, सगळीकडून माहिती मिळत जाते आणि आपापल्या क्षेत्रातले लोक नवीन काहीतरी मांडत जातात. आणखीन मला या निमित्ताने या सुरुवातीच्या कार्यक्रमात असं एक सांगावं असं वाटतं आणि त्याला माझा अशा वाटतो की जेव्हा एखादी व्यक्ती आपले विचार मांडते तेव्हा ती एक मनापासून मांडते असं जर गृहीत धरलं तर तिचे परिणाम आपल्या सगळ्या भाषिक सगळ्या मराठी बोलणाऱ्यांच्या व्हायला. आपल्याकडे आता तुकाराम महाराज म्हटल्यावर जसं सगळेजण तो विचार करतात, एकनाथांनी विचारला तो सगळ्यांनी केला आहे, ज्ञानेश्वरीचा विचार सगळे करतायत. हा एक मोठा भाषेचा फायदा आणि जितके आपल्याकडे असे नीट विचार मांडणारे लोक वाढतील तितकी आपली भाषाही वाढते. त्यामुळे भाषेला सदृढ आणणं आणि त्या दृष्टीने आता ही जी पॉलिसी अँड गव्हर्नमेंटची संस्था आहे यांनी मग अशा काही मराठी भाषेसंबंधी सरकारने आणखीन काय काय करावं याच्यासंबंधी अगदी वक्रपणाने चर्चा केली पाहिजे. म्हणजे आपल्याला आपलं जे दुर्दैव मराठीचं गेल्या काही वर्षात चाललेलं आहे की मागेच पिछाट होत चालली आहे. जास्तीत जास्त इंग्रजी शाळा वाढत आहेत. जगात कुठेही नाही. म्हणजे कोरिया घ्या, मोठमोठे जे जगात पुढे गेलेले लहान लहानचे देश आहेत, पण जगात पुढे गेलेले कोरिया, जपान याच्यासारखे रोमानिया, हंगेरी दरवर्षी वर्षा नोबेल प्राईज मिळणारे असे देश आहेत हे. यांचं आपापल्या भाषेतच शिक्षण झालेलं असतं. मराठीसारखे ते काही मराठी लोकांसारखे काही इंग्लिश शाळा शिकत नाही. याच्यातून तुम्हाला किरकोळ सुद्धा काही मिळवता येणार नाही. मिळवायचं थोडाच अशी आपली वाईट परिस्थिती आहे. म्हणून मराठीचं अत्यंत काय म्हणायचं जगण्याशी संबंधित असं सगळ्या पद्धतीवर आपण संवर्धन करणं आणि त्यानिमित्ताने जे काही विचार येतील लोकांना बोलावणं, त्याचे वेगवेगळे प्रयोग करणं असे करणार आहेत. आता 2-3-4 महिने किंवा केव्हा तरी वर्षातून एकदा काही दिवस असं एक हे आपल्या मराठी संस्कृतीचं एक लक्षण होऊन बसलं पाहिजे असं मी या निमित्ताने एक आशा बाळगतो आणि अत्यंत आनंदाने या सुरुवातीच्याच घटनेत मी भाग घेतोय याचा मी आनंद व्यक्त करतो. नमस्कार. मी सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स आमचा जो ग्रुप आहे च्या वतीनं सर्व मान्यवरांचे आशीर्वादारूपी संदेश दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.
धन्यवाद अमोल जगताप सर या सगळ्या हृदयस्पर्शी शुभेच्छा सादर केल्याबद्दल. यानंतर आपण ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. मी सरांना विनंती करतो की आपण आम्हाला या उद्घाटनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करावं. रंगनाथ पठारे सर. हे कशासाठी ठेवलं लॅपटॉप रेकॉर्डिंगसाठी? मित्र, म्हणजे व्यासपीठावरील आणि उल्लेख करत नाही का मोठी यादी होती आणि करणी नसल्यामुळे मला सवय आहे, तर त्या सांभाळून घ्यायला लागतो. विसरलं प्रश्न निर्माण. आणि भगिनींनो, आज सेंटर फॉर पॉलिसी अँड या संस्थेच्या एका अर्थाने उद्घाटनच आहे, फॉर्मल औपचारिक. तर त्याच्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, यासाठी या सर्व मित्रांचा मी अंतःकरणापासून आभारी आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता आज जरी आपण फक्त मराठी भाषेच्या संबंधाने धोरण आणि अंमलबजावणी अशी चर्चा करणार आहोत आणि याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावं नुसती मी वाचली, त्यावेळेला माझ्या लक्षात असं आलं की आपण याच्यामध्ये कुठंच उभं राहू शकत नाही. ज्यांनी आयुष्य याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यात घालवलेली आहे, अशी खूप ज्ञानी अशी माणसं सगळी आहेत. पण मराठी साहित्यामध्ये थोडाफार हात चालवल्यामुळं आपल्याला ही संधी मिळालेली आहे, असं माझं नम्र मत आहे. पण एकूण या संस्थेचा विचार करताना मला ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना वाटते. कारण ही नुसती मराठी भाषा धोरण अंमलबजावणी एवढ्यापुरतं काम करणार नाही आहे, तर एकूणच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये धोरणं कोणत्या प्रकारची असावीत, सरकारी धोरणं कोणत्या प्रकारची असावीत आणि त्यांची अंमलबजावणी कशी व्हावी, या संबंधाने काही प्रशासनामधले आजी माजी अनुभवी लोक, ज्याला सिव्हिल सोसायटी म्हणतात, म्हणजे ज्याला ज्ञानी नागरिक असं म्हणू आपण, सर्वसामान्य नागरिक, या सगळ्यांच्या भूमिका विचार हे एकत्र करून काही एक दिशा सापडलेली दिशा एक प्रकट करण्याचा प्रयत्न करणारी अशा प्रकारची ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. कुठल्याही ज्याला एक सुसंस्कृत समाज म्हणू, अशा समाजामध्ये अशा प्रकारच्या संस्थांची उभारणी होणं आणि त्यांना समाजाच्या घडणीमध्ये महत्त्व मिळणं ही अत्यंत स्वाभाविक आणि अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट असते. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर या प्रकारच्या संस्थात्मक उभारण्या देश पातळीवर अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये या झालेल्या आहेत. दुर्दैवाने अनेक कारणं असतील, त्यातल्या बऱ्याच ज्या संस्थात्मक उभारण्या असतील त्या आज त्यांचं अस्तित्व जरा डळमळीत झालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर एक अत्यंत निरोगीपणे काही एक जनमत सगळ्या ज्ञानासकट प्रकट करणारी अशी संस्था, अशी कल्पना करून आपण संस्थेची उभारणी करत आहात, ही मला एक मराठी माणूस म्हणून सुद्धा, भारतीय म्हणून तर आहेच पण मराठी माणूस म्हणून सुद्धा अत्यंत महत्त्वाची वाटते. पुण्यामध्ये ती होते हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण पुण्यामधून अशा भारतीय पातळीवरच्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा उगम पुण्यामध्ये झालेला आहे. तर त्या दृष्टीने मला आजचा दिवस हा फार महत्त्वाचा वाटतो. मी उल्लेख केला मगाशी की आता हे महत्त्वाचे राज्याचा सचिव, भाषेचा सचिव आपल्यामध्ये उपस्थित आहे. एकूण तुम्ही लक्षात घ्या की अशा याचं गांभीर्य आपणा सगळ्यांना किती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि
अनेक क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या चर्चा घडवणं शक्य आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षणाविषयी म्हणजे धोरण आणि अंमलबजावणी, आरोग्यासंबंधाने, कारण हा प्रश्न नजीकच्या भविष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा होणार आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे प्रशासन असेल, अर्थ संबंध धोरण असेल, परराष्ट्र धोरण असेल, अशा अनेक याच्यावर ही संस्था काम करू शकते, मत तयार करू शकते, ते बदलू शकते, ते अधिक ज्याला दणकट करू शकते, अशा अनेक गोष्टी करणं शक्य आहे. आता इथं मी सांगितलं माझी भूमिका की इतक्या ज्ञानी मंडळींच्या समोर मी एक फक्त मराठीमध्ये थोडंफार लिहिलेला माणूस, याच्या पलीकडे मला माहिती आहे आणि त्याची मला नम्र जाणीव आहे की मी कोणी तज्ज्ञ नाही. पण मला काही म्हणणं आहेच, सामान्य माणूस म्हणून सुद्धा माझंही काही म्हणणं आहे. आणि आपल्याकडे भाषेच्या संबंधाने जर नुसता विचार केला, मराठी भाषेच्या संबंधाने, तर मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये काही एक दिशा घालून नक्की दिलेली होती. तशीच ती भाषेसंबंधी सुद्धा घालून दिलेली होती. म्हणजे आताचे जे विश्वकोश निर्मिती मंडळ असेल किंवा साहित्य संस्कृती मंडळ असेल, ही तर आहेच, आजही ते काम करतात कशा पद्धतीने त्याच्या संबंधीने वेगवेगळी मतं असतील. पण मला यांच्या सगळ्यात महत्त्वाचं एक मंडळ होतं, एक विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ. आज ते कुठे आहे आपल्याला माहिती नाही. मी म्हटलो नाही तेवढंच. हां, तर त्या विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तकं मी काही पाहिलेली आहेत मराठीमध्ये. म्हणजे उत्तम तत्त्वज्ञानावरची पुस्तकं असतील, सोशल सायन्सेसवरची असतील, विज्ञानावरची पुस्तकं आहेत. म्हणजे आमच्या राम ताकवलेंनी क्वांटम यांत्रिकीची मूलतत्वे, ते माझे शिक्षक होते. तर मी क्वांटम मेकॅनिक्स शिकलेलो आहे, आंग्ल भाषेमध्ये शिकवलेलं पण आहे. पण मी ज्यावेळेला ते पुस्तक मी वाचलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मला क्वांटम मेकॅनिक्स हे अधिक चांगलं समजलं. खरं म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सची भाषा जी विकसित व्हायला पाहिजे ती पुरेशी झालेली नाही, त्या पुस्तकातही नाही. तिथं सरांनी इंग्रजी शब्द वापरलेले आहेत आणि मराठी किंवा संस्कृत प्रचूर मराठी असं काय जर दिलं असेल त्याला इंग्रजी आत दिलेलं आहे. हे अतिशय योग्य दिशा आहे ती काम सुरू करण्याची. तर खूप गोष्टी असतात. आणि मी म्हटलं मी तर शिक्षक एवढी वर्ष शिकवतोय, पण मला अधिक जरा नीट ते समजलं केवळ मातृभाषेत ते असल्यामुळं. भाषा हा ज्ञानाच्या वहनासाठी एक स्वाभाविकपणे आलेली आपल्याला गोष्ट असते, आपल्या परंपरेतून, आईवडिलांकडून, सगळ्यांकडून. आणि ती आपण टाळतो आणि असं काही तर वहनासाठी विचारतो की जे आपल्या निवडतो की जे आपल्याला माहितीच नाही. आणि दुर्दैवाने गेल्या काही वर्षामध्ये राज्याचं धोरण सुद्धा मराठी भाषेच्या प्रसाराला आणि वृद्धीला हानिकारक म्हणता येईल अशा दिशेने चाललेलं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. अर्थात याच्यामध्ये फक्त शासनाला दोष देऊन आपल्याला बाजूला होता येणार नाही. एक समाज म्हणून, मराठी भाषी समाज म्हणून सुद्धा आपण याच्यामध्ये कदाचित शासनापेक्षा जास्ती जबाबदार आहोत. कारण शेवटी शासन निर्णय घेतं, लॉ मेकर जे निर्णय घेतात ते कुठून घेतात? तर समाजाच्या विविध घटकांचे जी त्यांचं हे असतं की आमचं असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, आम्हाला अमुक मिळालं पाहिजे, हे विचारात घेऊन याच्यामध्ये ते निर्णय घेत असतात. तर आपल्याकडं काय झालं की आपले पुढारी जे खेड्यापाड्यातले, तर ते म्हटले अरे ते काय तुम्ही ते शहरातले तुमचे शिकलेल्या लोकांचीच पोरं इंग्रजी शिकणार, आमच्या पोरांना नाही करायचं काय, आमच्या पोरांना पण इंग्रजीत आलं पाहिजे. गरज नाही आहे, गरज नाही. मातृभाषेमध्ये सगळ्यात शिक्षण घेण्यासाठी मातृभाषा ही सगळ्यात सुलभ, सगळ्यात योग्य, हे जगभर मान्य झालेलं तत्व आहे. मग अशी नेमाडे सरांनी सांगितलं का की कोरियन भाषेमध्ये तुम्हाला विज्ञानामध्ये PhD करायचं जरी असेल तरी संदर्भ ग्रंथ उपलब्ध असतात. म्हणजे किंवा अगदी म्हणजे किती 1 कोटीपेक्षा कमी कदाचित लोकसंख्या असेल इस्रायलची, जी भाषाच मृत झाली होती जवळजवळ, कारण हे जगभर पांगलेले लोक होते. आणि 1 कोटीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या त्या लोकांनी ती भाषा तर नुसती जिवंत केली नाही, तर तिच्यामध्ये सगळं ज्ञान, विज्ञान, सगळ्या ज्ञानशाखांमधलं ज्ञान आणलं आणि वापरायला सुरुवात केली. हा फार मोठं एक समाज, एक भाषिक समाज
किंवा वांशिक म्हणू थोड्या वांशिक नाही आहे खरं, म्हणजे ते काही वेगवेगळ्या वंशात विखरून असतं, पण एक समाज कसं एक प्रकारचं अवसान प्रकट करू शकतो याचं उत्तम आधुनिक उदाहरण आहे ते. अरे आपण केवढे मोठे मगाशी उल्लेख झाला की जगातल्या 10 भाषातली एक भाषा आहे. मग परवा मी एका कार्यक्रमासाठी मालेगावला गेलो होतो. तिथल्या एका गृहस्थानी तुकारामाच्या अभंगांचं, निवडक अभंगांचं अहिराणी भाषेमध्ये निरूपण केलेलं होतं. म्हणजे अभंग मराठीत, निरूपण अहिराणी. माहिती घेतल्यानंतर लक्षात असेल की नुसती अहिराणी बोलणारे 2 कोट लोक आहेत. खानदेशचे 3 जिल्हे आणि खाली हा कसमादे पट्टा जो आहे, कळवण, मालेगाव, तो माहिती असेल तो देवळा, तर ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये अहिराणी बोलली जाते. 2 कोटीपेक्षा जास्त लोक आहेत. ते हिब्रू बोलणारे काय जास्तीत जास्त 2 कोटी असतील. न्यूयॉर्कमध्ये बरेच जास्त आहे म्हणतात, पण ते असो. तर आता ह्या जिथं मराठीचीच आपली परिस्थिती ज्ञानभाषा म्हणून इतकी कठीण आहे, तिथं अहिराणीमध्ये काय होणार? नुसते तुकारामाचे अभंग त्याचं निरूपण करणे ही चांगली सुरुवात आहे, पण त्यात फार पुढं जायला लागेल तिला. तर त्या प्रकारे मराठीला ज्ञानभाषा करणं माझ्या दृष्टीने ही सगळ्यात मोठी आकांक्षा आपण एक मराठी भाषिक समाज म्हणून बाळगली पाहिजे. म्हणजे परिभाषा निर्मिती आणि प्रमाणीकरण हे महत्त्वाचंच आहे. आता मॅडम समोर बसलेलं आहे, हे महत्त्वाचंच आहे, पण त्याच्या पुढं जाणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. विशेषतः जी टेक्स्टबुक आहेत, पाठ्यपुस्तकं जी आहेत, ती पहिलीपासून अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत ही आपल्याला निर्माण केली, लिहून अनुवाद करून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी सोपी परिभाषा विकसित करून तिचं प्रमाणीकरण केलं पाहिजे. प्रसंगी काहीच मिळालं नाही तर इंग्रजी शब्द वापरून केलं पाहिजे, काय बिघडत नाही. आपल्या पूर्वजांनी ते केलेलं आहे. एल्फिन्स्टनचा अल्पिस्टन असं केलेलंच आहे ना, अशा अनेक शब्दांचं केलेलं आहे. तर इंग्रजी भाषा सुद्धा शब्द घेतच असते ना इतर भाषांमधून जगातली, त्यामुळं परपुष्ट होऊनच ती परिपुष्ट होते. तर आपण काय हरकत नाही, कुठलाच मिळाला नाही तो जसाच तसा घ्या. तर या प्रकारे आपल्याला सगळ्यात मोठं माझ्या दृष्टीने चॅलेंज हे मराठी भाषेला ज्ञान भाषा करणं. अतिशय ऑड परिस्थिती, अतिशय चमत्कारिक आहे, पूर्ण विरोधी आहे. म्हणजे एकदा माझं ते हे जे मंत्री होते त्या काळातले मोरे, रामकृष्ण मोरे, ज्या काळामध्ये हा निर्णय झाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, त्यांच्याशी भांडण झालं होतं. त्या कार्यक्रमात आम्ही भेटलो, दिलीप पुरुषोत्तम चित्रे आणि मी आणि ते चित्र्यांचे ते मित्र अगदी जवळचे. म्हटलं हे तुमचं चूक आहे, संपूर्ण चुकीचं आहे, यांनी मराठी समाजाचं फार नुकसान होणार आहे. असो. तर आता ज्ञानभाषा करताना या प्रकारचा प्रकल्प हाती घ्यायला तो करायचा कसा? मी एक 25-1 वर्षापूर्वी एक निबंध वाचला होता पुणे विद्यापीठामध्ये. काय रौप्य महोत्सव असेल कदाचित त्याच्यामध्ये, 50, मग त्याला 50 वर्ष नसतील, मग 50 विद्यापीठाला. तर त्यावेळेला मी तो वाचला होता आणि सगळ्यांनी अतिशय की अरे किती छान कल्पना आहे, अमुक तमुक. ते आहे माझ्याकडं पुस्तकात छापलेलं आहे अजूनही, पण ते लोक तेवढ्या पुरतं अरे वा किती छान, प्रत्यक्षात कोणी काय करत नाही. मी कल्पना मांडलेल्या होत्या काही विद्यापीठ हे कसं राबवू शकतील. अगदी बाबा म्हाताऱ्या लोकांना शक्य नाही काम करणं, तर तरुण विद्यार्थी एक ग्रॅज्युएशनला, त्याला आपण प्रोजेक्ट देऊ आणि त्याच्याकडून कम करून घेऊन शिक्षकांनी ते सगळं मॉडरेट करून एकत्र पुस्तकं कशी निर्माण करायची या संबंधी काही कल्पना मांडल्या होत्या. त्याच्यात कुणी बदलही करू शकतो, वेगवेगळी मतं मांडू शकतो, पण ते पुढं गेलेलं नाही. पण तुम्हाला सांगतो की विद्यापीठामध्ये, प्रत्येक विद्यापीठामध्ये एकतर अनुवाद करणारा एक विभाग निर्माण होणं आणि ज्या विभागातल्या प्राध्यापकांचं, शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं काम हे अगदी निदान 10वीपर्यंत मराठीमध्ये उपलब्ध आहे, पण तिथून पुढं ते उपलब्ध करणं, कारण उपलब्ध झाल्याशिवाय ते वापरणार कोण ना. आणि तुम्हाला सांगतो की भाषा हा या प्रकारचा अडसर मिटल्यानंतर आपल्या खेड्यापाड्यातल्या आणि इव्हन शहरातल्या सुद्धा पांढरपेशा वर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते नेहमीच सोपं जाईल. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या ज्ञानशाखामध्ये, नुसतं विज्ञानामध्ये मी म्हणत नाही, जी आधुनिक ज्ञानशाखा आहेत वेगवेगळ्या, त्याच्यासाठी अनुवाद करून, भाषा विकसित करून, ग्रंथनिर्मिती करणं आणि ते ग्रंथ उपलब्ध करून देणं
ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. मी फिजिक्स शिकवलं आयुष्यभर. आता ते इंग्रजीतच त्या मुलांना लिहायचं असल्यामुळे मला ते इंग्रजीतच बोलावं लागायचं. त्यांचं म्हणजे सगळंच एक अतिशय चुकीचं होतं मी जे काय आयुष्यभर केलं. कारण काय गरज नाही ना, इंग्रजी भाषा कशाला पाहिजे. पण मला दुसरी भाषाच उपलब्ध नव्हती. आणि सगळे आंग्ल भाषेमध्ये शिकणारे शिकवणारे सगळेच लोक करत असतो. साधी गोष्ट आहे, अगदी छोटं. समजा आर्किमिडीजचं प्रिन्सिपल घेतलं. When a solid is immersed in a fluid, there is an apparent loss in its weight, mass or weight. Actually they are different. पण मग तो काय, तो मग ते दॅट इज इक्वल टू द मास डिस्प्लेस बाय द सॉलिड, मास ऑफ द लिक्विड डिस्प्लेस बाय द सॉलिड वगैरे असं काय. आता इथं प्रतिमाच आपल्याला माहिती नाही शब्दांच्या. वेन अ सॉलिड इज इमर्स्ड इन अ फ्लुइड, काय काय झालंय. कोणताही घनपदार्थ द्रवात बुडविला असता घनपदार्थाच्या वजनात तूट येते. सगळं कळतं, कारण शब्दांची प्रतिमांची व्यवस्था आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळं आपल्या समोरच उभं राहतं ना ते. घनपदार्थ द्रवात बुडविला, घनपदार्थाच्या वजनात तूट आली, ती तूट घनाने बाजूला सारलेल्या द्रवाच्या वजना इतकी असते. संपलं. सुलभ. याचं कारण हा जर सगळा जो कॉर्पस आहे, संचय, साठा आहे, हा आपल्याला आईच्या तोंडून उपलब्ध झालेला असतो. 1000 वर्षांची भाषा तेवढ्या केवळ ऐकून सगळीकडे आपले ज्ञानासकट आलेले असते. तर मला भाषामध्ये ज्ञानाचा साठा हा लँग्वेज स्पेसिफिक असतो. एखाद्या भाषेत काही ज्ञान उपलब्ध असेल ते दुसऱ्या भाषेत असेलच असं नाही. आपण मुक्तो एवढ्या मोठ्या ज्ञानाला इंग्रजी शिकताना. तिचं काहीच माहिती नाही. जे सुनामीचं हे आलं, खूप लक्षावधी लोक वारले आपल्या इकडं, आंध्र आणि ओरिसापर्यंत. 2004ला असं म्हणतात. आता जरा नीट माहिती घ्यायला पाहिजे. आणि अगदी दिओ गार्सियाच्या तळावर सुद्धा त्या अमेरिकनांनी काहीतरी आधी सूचना मिळून ते वाचले असतील, काही मेले असतील. पण भरपूर लोक मेले. श्रीलंकेत लाखांनी लोक मेले. पण असं मी कुठंतरी वाचलं आहे की अंदमान निकोबार बेट समूहाच्या एका बेटावर एकही माणूस मेला नाही. तिथे सुनामी पोचलेली होती. तर त्याच्यानंतर त्याची माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर ते म्हणले की सुनामीची लाट येण्याची आगाऊ सूचना मिळण्याचं ज्ञान त्या भाषेमध्ये होतं. आणि त्या लोकांना ते समजलं की हे येणार आहे. त्यामुळे ते बरोबर जाऊन लपून बसले होते. एकही मेला नाही. भाषा, लँग्वेज स्पेसिफिक नॉलेज ज्याला म्हणता येईल असं, तर भाषा विशिष्ट ज्ञान असतं. आणि आपण मराठीला जर मुकणार असू तर एक फार मोठ्या ज्ञानसाठ्याला मुकू, ज्या दिशेला आपण जाता कामा नये, जाऊ देता कामा नये. म्हणून माझं म्हणणं असं आहे की शासकीय धोरणं आणि त्याची अंमलबजावणी हा खूप वेगळ्या एरियापासून मी थोडा बाजूला सरकलो आहे. पण समाज म्हणून आपली जबाबदारी यात सगळ्यात मोठी आहे. समाजाचे विविध घटक म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे. आज मी अनेक प्राध्यापक पाहतो मराठी शिकवतात स्वतः आणि मुलं मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. याला काय करायचं? अरे तुम्ही एका अर्थाने नेते आहात आणि तुम्ही जर हे लोकांना हे असं प्रत्यक्षात जगत असाल तर काय होणार आहे ना. त्यामुळं विषयी गळे काढून राहण्यापेक्षा भाषेमध्ये करणं, वेगवेगळ्या ज्ञानक्षेत्रांना आणून तावून सुलाखून घेत भाषेला समृद्ध करणं हे आपली फार मोठी जबाबदारी. साहित्य वगैरे ह्या गोष्टी ह्या अनुषंगिकच आहेत असं अलीकडे मला वाटायला लागलेलं आहे. जे महत्त्वाचं ती भाषा आणि ह्या सगळे उपविभाग आहेत त्याच्यामध्ये साहित्य एक येतं. मी आपल्या समोर बरोबर मला 20 मिनिटं दिले, तेवढा बोललो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण केलेल्या सूचना आणि त्याच्यामधली सर्वात महत्त्वाची म्हणजे मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स यांच्या वतीनं निश्चितरित्या पुढील येत्या काळामध्ये प्रयत्न केले जातील आणि तसे अवेअरनेसही समाजामध्ये निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जाईल. खूप खूप धन्यवाद. यानंतर या उद्घाटन सत्राचे आभार व्यक्त करण्यासाठी सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स या संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र जायभाय सर यांना विनंती करतो की आपण आभार व्यक्त करावे. रवींद्र जायभाय सर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भूगोल विभागामध्ये प्राध्यापक आहेत. सेंटर फॉर पॉलिसी गव्हर्नन्स पुणे आयोजित
मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या एक दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास आभार मानताना मला मनस्वी आनंद होत आहे. याचं खरं प्रमुख कारण म्हणजे मला वाटतं संग्रामने त्याच्याविषयी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे मी तो आढावा घेत नाही. आणि मला सांगितलं आहे की तू प्राध्यापकच आहे आणि आभार मानतो म्हणजे आणि तुला 5च मिनिटं आहेत. पण थोडक्यात मला वाटतं पठारे सरांनी जो एक थोडक्यात सांगितलं की याचं ते 1च मिनिटामध्ये फक्त पार्श्वभूमी सांगतो. याचं कारण असं आहे की खूप विषय आमच्यासमोर होते आणि ह्या विषयांचा विचार करत असताना म्हणजे मी ज्यावेळेस त्याची लिस्ट करत गेलेलो होतो साधारणतः की समाजात असणारी विषमता, समानतेचे प्रश्न, विकासाचा प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न, सामाजिक सुरक्षा, आदिवासी, नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन, शिक्षण, आरोग्य, पाणी, शहरे, आदिवासी, किती प्रश्न आहेत. आणि मग या प्रश्नाची धोरणं आहेत आणि ही धोरणं असताना सुद्धा गेले स्वातंत्र्यापासून असंख्य यंत्रणा त्यासाठी काम करत आहेत, पण अपेक्षित आपल्याला यश त्या ठिकाणी का मिळत नाही याचा एक विचार करतो. आणि ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे आता मी खरं सांगणं की पण संग्रामने खूप गोष्टीवर विचार केलेला आहे. अमोलने प्रत्यक्षात हेल्थ आणि त्या ठिकाणी त्याच्या शिक्षणावर काम केलेलं आहे. समीर उन्हाळेने अर्बनायझेशनवर त्याचे पुस्तक काढलं, डीपमध्ये काम केलेलं आहे. प्रकाश मिसाळ यांनी वॉटर जो क्रायसिस आहे याच्यावर खूप काम केलेलं आहे. आणि मुंडे साहेबांचं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असे सगळे म्हणजे जे योगदान आहे ते ही सिंथेसिस होत होती, ही सगळी प्रक्रिया होती. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे निश्चितच असाच विषय, परंतु भाषा मग सर्वप्रथम का हा ज्यावेळेस विषय आला तर याच्याविषयी फक्त 1 मिनिटात मी सांगतो, कारण हा अस्मितीचा विषय हे खरं त्यांनी सांगितलं. आणि सध्या जर बघितलं म्हणजे हा विषय फक्त भाषेविषयी जी जागरूकता आहे ही केवळ आपण मराठी भाषा अशी नाही, ही जगभर आहे. युनेस्कोने 2019 भाषा म्हणजे ज्याला आपण आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा म्हणजे इंटरनॅशनल इंडिजिनियस ज्याला लँग्वेज इयर असं डिक्लेअर केलं आणि त्यांना त्याची दाहकता लक्षात आली. आणि त्यामुळं परत युनेस्कोने 2022 ते 2032 असं दशक हे परत इंडिजिनियस लँग्वेज म्हणून त्या ठिकाणी दिलं. याचं कारण काय की त्यांनी एक इंडेक्स काढला आणि त्या इंडेक्समध्ये असं लक्षात आलं की जी लहान लहान बेटं आहेत म्हणजे काही देश असे आहेत, समजा क्युबासारखा देश आहे, तिथं जवळजवळ एकच भाषा तिथं प्रभाव आहे. पण जर तुम्ही पॅसिफिकमध्ये जर काही बेटं जर घेतली, तुम्ही जो बेटांचा उल्लेख केला सर, पॅसिफिकमध्ये जर काही बेटं घेतली तर तिथं मात्र प्रचंड डायव्हर्सिटी. तर त्यांनी इंडेक्स काढला 0 to 1. 0 असेल तर त्या ठिकाणी बिलकुल डायव्हर्सिटी नाही आणि 1 असेल तर त्या ठिकाणी कम्प्लीट डायव्हर्सिटी. तर 0.99 पर्यंत काही काही बेटांवर डायव्हर्सिटी म्हणजे ती प्रत्येक बेटावर वेगवेगळी भाषा असेल. इंग्लंडच्या बाबतीमध्ये असं बघितलं गेलं की इंग्लंडमध्ये भाषा इंग्रजी भाषा प्रभावी असल्यामुळं तिथं फक्त त्या ठिकाणी ती जी डायव्हर्सिटी सो 0.1 अशी त्या ठिकाणची 1.3 त्या ठिकाणी त्याची डायव्हर्सिटी. पण भारतात इव्हन US जर बघितलं कारण त्यातली जरी ज्या ठिकाणी जो डायस्पेरा झाला त्याच्यामुळे त्याची साधारणतः 0.3 त्याची दिसून येते. पण भारताची मात्र आजही डायव्हर्सिटी एवढी आहे की 0.9 पर्यंत. सो वी आर क्लोजर टू 1 स्टील. बस वी आर स्ट्रगलिंग. आणि डायस्पोरा किंवा हे खूप मोठे प्रश्न आहेत. आणि हे जे प्रश्न जे दिसत आहेत म्हणजे जे काही युनेस्कोने सांगितलं त्याच्यामध्ये जागतिकीकरणामुळं फार मोठा ह्याच्यावर प्रभाव होतोय. आणि नवीन जे इंटरेस्टिंग आलं की हवामान बदलामुळं खूप लोक आता मायग्रेट करतात, विशेषतः जे मायनर लँग्वेजेस ते करतात. तर हे जे सिंथेसिस आहे मराठीच्या बाबतीमध्ये जी चिंता व्यक्त केली जाते, मला वाटतं जगभर ही चिंता जवळजवळ भाषेच्या संदर्भामध्ये सगळीकडे केली जाते. आणि ती का तर याच्याविषयी जे सगळं खरंच त्यांनी सांगितलं तर खूप थोडक्यामध्ये त्यांनी खूप चांगलं त्या ठिकाणी सांगितलं की भाषा नष्ट होणं म्हणजे केवळ भाषिक विविधता किंवा वैविध्य कमी होणे एवढं नाही, तर भाषेशी निगडीत सांस्कृतिक विविधता, त्या प्रदेशातील मते मतांतरे, दृष्टिकोन व ज्ञान व एकंदरीत पूर्ण त्या संस्कृतीचाच नष्ट होणे असं त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळं तिचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं हे सगळं सिंथेसिस होऊन त्या ठिकाणी संग्राम गायकवाड यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम झाला. तर ही थोडक्यात साधारणतः याची एक कार्यक्रमाची जी पार्श्वभूमी जी सिंथेसिस झालं ते थोडंसं सांगणं गरजेचं झालं. तर मी सर आता सर्वप्रथम चर्चासत्राचे उद्घाटक सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर आपण खूप थोडक्या म्हणजे 20च मिनटं करतो उद्घाटनाचा कार्यक्रम असल्यामुळं, पण मला असं वाटतं जेवढ्या क्षेत्रांमध्ये जेव्हा मराठी भाषेचे जे प्रश्न आहेत आणि काय काय करणं गरजेचं आहे, मग त्याच्यामध्ये भाषा सक्रिय करणे असेल, संवर्धन व निर्मिती असेल किंवा भाषा समृद्धीकरण असेल, त्याच्यासाठी अनुवाद असेल, ग्रंथ निर्मिती असेल, या सगळ्या त्या ठिकाणी गरजेच्या क्षेत्रांना तुम्ही त्या ठिकाणी निश्चित चांगलं दिशादर्शन केलं. त्याबद्दल मी सेंटरच्या वतीने मनापासून खूप खूप आपले आभार मानतो. त्याचबरोबर श्री तुकाराम मुंडे साहेब जे सचिव मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन
यांना आम्ही विनंती केली की तुमच्याशी निगडीत हा म्हणजे विषय आहे आणि तुम्ही इथे येणं अपेक्षित आहे, तर तुम्ही ते म्हटले समारोप जर तुम्ही केला तर सगळ्याचं सार तुम्हाला सगळं सांगता येईल. बट ही हॅज टेकन, म्हणजे त्यांनी खूप इंटरेस्ट त्यांनी दाखवलं. म्हटले नाही, मी सुरुवातीपासून सर तुम्ही आलात, निश्चित आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं आणि त्या ठिकाणी आपलं पण मी खूप खूप मनापासून त्या ठिकाणी आभारी आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा साहित्य रुजवण्याचे म्हणजे आमच्यामध्ये म्हणजे आमचे जे सगळे मित्र यांनी जे काम केलं प्रामुख्याने साहित्यामध्ये, त्याच्यामध्ये प्राध्यापक राजाध्यक्ष प्रभाकर मॅडम, ज्ञानपीठ भालचंद्र नेमाडे यांनी कार्यक्रमास आपल्या संदेशामार्फत आशीर्वाद याबद्दल आम्ही त्याचे ऋणी आहोत. मनस्वी आभार. समीर हे जे आहेत ह्या सेंटर, खरं तर ते आमचे सदस्य आहेत. त्यांनी नागरी विभागामध्ये समीर उन्हाळ्यांनी अशी कामगिरी केली आणि त्याच्यातलं एक छोटंसं त्यांनी त्या सिंग्युलॅरिटीज ऑफ म्युनिसिपल फायनान्स या पुस्तकाचं त्यांनी या सेंटरच्या माध्यमातून त्या व्यासपीठावर त्यांनी त्याचं पुस्तक लिहून त्याचं प्रकाशन करायचं ठरवलं. सर निश्चित तुमच्या योगदानाबद्दल. आणि हे सेंटर ते म्हटले दिस इज द बिगिनिंग ऑफ द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द सेंटर असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सर त्याबद्दल आपलंही खूप खूप हार्दिक आभार. सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नमेंटचे व्यासपीठावर जे आमचे दोन मित्र आहेत ते संग्राम गायकवाड आणि शशिकांत पाटील. आता खरं तर आम्ही आयोजक आहोत, त्यामुळे आमचे आभार त्या ठिकाणी मानणं त्या ठिकाणी संयुक्तिक ठरणार नाही. परंतु मी एक सांगतो की ही जी आहे ना, ही प्रक्रिया गेली 3 वर्षाची प्रक्रिया आहे. म्हणजे आज जे आम्ही इथं आलोत आणि याच्यामध्ये मला वाटतं संग्राम गायकवाडचं खूप मोठं योगदान आहे. कारण विजय जाधव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही काही विद्यार्थ्यांना मदत करत होतो SIC मधल्या, परंतु त्याच्यातनं सुरू झालं आहे. आणि असं वाटलं की ही जी आपली एक क्षमता आहे किंवा आपली शक्ती आणि सगळे सजग लोक आहेत, जसं नेमाडे सरांनी सांगितलं, जसं पठारे सरांनी सांगितलं, आणि आपण एकत्र येऊन काहीतरी करायला पाहिजे. आणि ही रिअली टूक द इंटरेस्ट. मग सगळ्यांना कंटिन्युअस त्या ठिकाणी आम्ही वेळ नसायचा तर लंच टाईममध्ये आम्ही भेटायचो, सतत चर्चा होत गेल्या आणि गेल्या 3 वर्षानंतर याचं नेमकं स्वरूप कसं आहे आणि सगळ्या ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये याचं स्वरूप तटस्थ कसं राहील आणि तटस्थ पद्धतीने आपण कसं याच्याकडे बघू शकू याचा खरंच संग्राम गायकवाडांचं ह्याच्यामध्ये मला असं वाटतं हे सगळं जे आम्ही फॉर्म केले आणि एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतोय त्यांचं खूप मोठं आहे. तर मी त्यांचं इथं फक्त नामोल्लेख करतो, आभार मानत नाही. तसंच शशिकांत पाटील यांनी सुद्धा भाषा म्हटलं की बेसिकली LIC ऑफिसर जरी असले ते तर वाचन प्रचंड आहे आणि साहित्याचं वाचन चांगले आहे. ज्यावेळेस भाषा विषय ठरलं तर म्हणजे आम्ही त्यांना भाऊ म्हणतो सगळे असे मित्र असल्यामुळे, तर त्यांनी खूप गेले महिनाभर कंटिन्युअस ह्याच्यामध्ये काम केलं. तर त्यांचे मी त्या ठिकाणी खूप आभार त्या ठिकाणी करतो. या ठिकाणी शेवटचे 1-2 आभार याच्यासाठी सांगतो की खरं तर आभाराचा मुख्य कार्यक्रम शेवटी होणारच आहे, ते सगळ्यांचाच असेल. परंतु सुरुवातीला आपण समजा जे आहेत त्यांच्यासाठी की दत्ता घोलप जे आहेत यांनी या उपक्रमामध्ये खूप मोठी भूमिका, हे सगळे जे नामवंत लोक आले त्याच्यामध्ये संग्राम आणि दत्ता घोलप यांचं खूप मोठं योगदान आहे. तर त्यांचे मनापासून आभार. अमोल जगताप यांचा इथे यासाठी उल्लेख करतो, जो लोगो जो आहे त्यांनी स्वतःहून तयार केला. अमोल जगताप यांनी तो स्वतःहून तयार केला, तर त्यांचे खूप आभार. या चर्चासत्राच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत ते आमचे मित्र ज्ञानेश्वर जाधवर. हे PhD आहेत आणि हे मास मीडियामध्ये PhD आहेत, पण त्याच्यापेक्षा मला वाटतं ज्ञानेश्वरची जी ओळख आहे त्याने म्हणजे येसन, लॉकडाऊन, कूस ह्या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्याला महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक पण मिळालेलं आहे. त्याचबरोबर त्यातच त्यांनी सांगितलं की आशेच्या गुंगीत लटकलेले तारुण्य म्हणजे स्पर्धा परीक्षामध्ये जी विद्यार्थ्याची जी काही अवस्था थोडीशी झालेली आहे त्याच्यावर एक खूप त्याची कादंबरी येते. तर असं पण आम्हाला त्यांनी ज्ञानेश्वर जाधवर जे आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी सूत्रसंचालनाचं स्वीकारलं आणि ते पूर्ण दिवसभर करते, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रोते तुम्ही, कारण तुम्हाला पाहूनच आम्हाला प्रेरणा मिळते. आपण या सर्व ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आलात आणि आम्हाला प्रोत्साहित केलं, तर आपलंही खूप आभार. हे एवढं बोलून मी माझे आभाराचे भाषण संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. या ठिकाणी हा उद्घाटनाचे सत्र संपलेलं